आयुष्यामध्ये अनेक शोकसभा झाल्या, श्रद्धांजली अर्पण झाली, पण ही अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं कधी वाटलंच नाही. आता सुद्धा हा एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यानंतर, एवढी सगळी माणसं पाहिल्यानंतर, लोक पाहिल्यानंतर असं वाटतं की दादा झटपट पटपट 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 चालत येतील, सगळ्यांना नमस्कार करतील, आपल्याशी संपर्क साधतील. अनेक महाराष्ट्रातली नररत्न जे आहेत अशी गेले. ज्या पद्धतीनं दादा गेले, ज्या वयात दादा गेले, हा धक्का मात्र फार मोठा होता. अजूनही त्यातून सावरणं फार कठीण आहे. दादा तुम्हाला माहिती नाही तुमचं वैभव किती मोठं आहे. आज महाराष्ट्रातला नव्हे देशातला प्रत्येक जण, कित्येकाचे फोन, कित्येक जण रडतात. आणि इथे सुद्धा आपण पाहिलं दादा तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. राज्यपाल महोदय आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आले, गडकरी साहेब आले, भूषणजी गवई साहेब आले, किती किती उद्योगपती आले, कलाकार आलेत, मंत्री आले, सगळे आले. सगळे दादा हे तुमचं वैभव आहे.